अजय कुमार सिंह नावचा एक लष्कराचा निवृत्त माजी सुभेदार आहे आणि त्याची एक मैत्रीण आहे की जी रश्मिनी पाल. या दोघांनाही दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. आता वास्तविक पाहता ही बातमी मीडियामध्ये तुम्हाला कुठेही आढळून येणार नाही. ही मीडियाने या बातमीला एक गोंडस नाव दिलं आहे, हनी ट्रॅप. का तर मीडियाला इथे जोरजोरात ओरडायला बोंबलायला मुस्लिम अँगल मिळाला नाही, म्हणून त्यांनी याला एक सुंदर नाव देऊन टाकलं, हनी ट्रॅपचं. आता ही जी महिला आहे रश्मिनी पाल नावची, हिने काय केलं, प्रिया ठाकूर नावचं एक नाव धारण केलं आणि ते नाव धारण करून तिने लष्कराच्या अधिकाऱ्यांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. आता या मैत्रीच्या संबंधातून तो लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ह्याला संरक्षण दलातील सगळी गोपनीय माहिती दिली. बाप रे बाप, किती बालिश आहे ना तो लष्कराचा अधिकारी, की त्यांनी सगळी गोपनीय माहिती एका अननोन महिलेला, 4-6 महिन्यापूर्वी मैत्री झालेल्या महिलेला देऊन टाकली. म्हणजे इथं पण मीडियाला मुस्लिम अँगल नाही सापडला, म्हणून मीडियाने हनी ट्रॅपचं गोंडस नाव देऊन मीडिया मोकळी झाली. आता ही दोघं काय करत होती, हे दोघंही पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होती आणि भारतीय लष्कराची सगळी माहिती हे त्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला देत होती. आता एवढी अटक झाली, सगळं झालं, तरीही मीडियामध्ये याचा गाजावाजा कुठेही नाही. फक्त हनी ट्रॅपचं सुंदर गोंडस नामकरण करून मीडिया आपली चुप्प बसलेली आहे. आता याला बोलायचं काय, कारण मीडियाला दंगल पेटवायला इथं मुस्लिम अँगल सापडला नाही. आता इथं काय आहे, इथं कुणीच काही बोलू शकत नाही आहे. तेरी भी चुप और मेरी भी चुप.